अजब रमा राघवची जोडी। राघव सर बिझी आहात? नाही का हो? मला थोडं बोलायचं होतं तुमच्याशी। बोला ना। राघव सर, तुम्ही श्रुती आणि रोहितच्या नात्याला परमिशन दिली हे छानच झालं। म्हणजे आता ती चोरून चोरून त्याला भेटणार नाही। राघव सर, तुम्ही माझ्यासाठी अजून एक गोष्ट कराल का? एवढी विनंती का करताय तुम्ही? एवढं काय करायचंय मी? तुम्ही श्रुतीला सांगा की हे रिलेशनशिप अजून पुढे नेऊ नकोस। म्हणजे रोहितला थोडे दिवस भेटू नकोस। का पण? म्हणजे असं का सांगायचं? ते मला आता नाही सांगता येणार। हे बघा, माझे काही इंट्युशन्स आहेत। मला असं वाटतंय, नाही हे बघा, मी ते आता नाही सांगू शकत। जर का मी ते सांगितलं आणि तसं नसेल तर उगाच कॉम्प्लिकेट होईल। प्लीज। तुमच्या मनात पुन्हा एकदा रोहित बद्दल एखादी शंका आली आहे, बरोबर ना? आपण कॅफेमध्ये होतो तेव्हाच लक्षात आलं माझ्या, म्हणून मी लगेच त्याला आबांना भेटायला बोलवलं नाही, तुमच्यासाठी थांबलो। हो ना, मग प्लीज माझं ऐका ना आता। हेमा मॅडम, एकदा परवानगी दिल्यानंतर असं परत कसं काय अडवणार मी श्रुतीला? बरं, आता मी अडवणूक केली तर ती नक्कीच खोटं बोलायला लागेल, तेव्हा काय करायचं आपण? राघव सर, प्लीज माझं ऐका ना। फक्त 1-2 दिवसाचा प्रश्न आहे। वन लास्ट टाइम प्लीज। हे बघा, तुम्हाला जितकी श्रुतीची काळजी आहे ना, तितकीच काळजी मला पण तिची आहे। फक्त 1-2 दिवसांचा प्रश्न आहे। 1-2 दिवसांमध्ये मी सगळं फाइंड आउट करेन आणि मग त्याच्यानंतर माझ्या डोक्यातले डाऊट्स गेले ना की मग तुम्ही द्या ना त्यांना परमिशन, आपण घरी त्यांची ओळख करून देऊया ना। प्लीज 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 राघव सर, प्लीज। हो हो रमा मॅडम, मला कळतंय तुमचा हेतू चांगला आहे, पण आता ही गोष्ट आपण जास्त दिवस टाळू नाही शकत। मला घरच्यांना ह्या सगळ्याबद्दल सांगणं भाग आहे। मी घरच्यांना जास्त दिवस अंधारात नाही ठेवू शकत। राघव सर, फक्त 1-2 दिवस प्लीज, प्रॉमिस प्रॉमिस। बरं, मी 1 दिवस थांबेन, पण फक्त 1च दिवस। चालेल, थँक्यू सो मच। चला मग बोलूयात आपण श्रुतीशी। राघव सर, तुम्ही एकटेच जाऊन बोला ना तिच्याशी। नाही म्हणजे मी बोलायला आले तर ती उगाच मिसअंडरस्टँड करून घेईल गोष्टी। आणि मी ऑफिससाठी पण रेडी होते। हरकत नाही, मी बोलतो श्रुतीशी, तुम्ही तयार व्हा, मग आपण निघूया। राघवच्या त्या स्टुपिड फॅमिलीमध्ये रमा जरा जास्तच इन्व्हॉल्व्ह होत चालली आहे। बस झालं आता, लवकरात लवकर तिला त्या फॅमिलीमधून, त्या लोकांमधून बाहेर काढलंच पाहिजे। हे हाय लावण्या, कशी आहेस? ते खरंच फारशी बरी नाहीये मी। काय आहे ना, माझ्या घरात लग्नाच्या वेळची एक मुलगी आहे, आणि तुला माहिती आहे का, माझी एक मैत्रीण आहे अत्यंत जवळची। तिने मला एकदा असं सांगितलं होतं की ती तिच्या मुलाशी माझ्या मुलीचं लग्न लावून देणार आहे। पण झालंय काय माहितीये का आता गंमत, की माझी मैत्रीण हे विसरली आहे बहुतेक। बापरे, खरंच अगं तुला खूप राग आलेला दिसतोय लावण्या। हो खरंच, मी खूप रागवले तुझ्यावर मानसी। मानसी, तू तुझा विचार बदलला नाहीयेस ना ग? अजिबात नाही। इनफॅक्ट मी आणि मंदार ना काही दिवसांपूर्वी तुझ्या घरी यायला निघालो होतो। अर्थातच रमा आणि वरुणच्या एंगेजमेंटची डेट काढायचा प्लॅन होता, पण काय? पण म्हणजे इतकं काही सिरियस वगैरे नाही ग। वरुण फक्त मला इतकंच म्हणाला की त्याला रमाशी नीट बोलायचंय। त्याने 7 दिवसांचा वेळ मागितलाय माझ्याकडे। What? अजून वेळ? 7 दिवस? कम ऑन मानस, इतका वेळ कशाला हवाय त्याला? हे बघ, आपण एक काम करूया का? सी व्हॉट आय थिंक की आपणच त्यांची एंगेजमेंट आणि लग्नाचं प्लॅनिंग सुरू करू। आपण एकदा करायला सुरुवात केली की मुलं लग्नाला नाही म्हणू शकणारच नाही, राईट? नाही ग, ही आजकालची मुलं आपलं ऐकतात का? आणि आपण काय जबरदस्ती करणारे पॅरेंट्स आहोत का? मला ना वरुणचं पटतंय, त्याने 7 दिवस काय अगदी 15 दिवस घेऊ दे। म्हणजे कसं, वरुण आणि रमाचं साखर पुडायला आपण एकदम दणक्यात करूया।
लावण्या, म्हणजे मला सांग, तूच आधी म्हणत होतीस ना की रमाला थोडा वेळ घेऊ दे, त्या दोघांची छानपैकी फ्रेंडशिप होते, आणि सडनली तू आता लग्नाची घाई करतेस. सगळं ठीक आहे ना? अगं ते नाही काय ऐक ना मानसी, आपण नंतर बोलूया. मी करते फोन तुला. ओके ओके, चल बाय. बाय. घाई का करते म्हणे? घाई तर करायलाच हवी. वरूनच काय आता मध्येच अजून वेळ हवाय म्हणे त्याला. इतका काय विचार करायचा त्या? माझ्या रमासारखी बायको मिळते म्हटल्यानंतर लगेच लग्न केलं पाहिजे खरंच त्याने, पण नाही, लग्न केलंच पाहिजे त्याने. नाहीतर ती पुरोहितांची फॅमिली कधी माझ्या रमाला घेळेल ना, काहीच सांगता येत नाही. श्रुती, काय झालं दादा? तुझ्या राघव दादानी तुला एखादी गोष्ट सांगितली तर ऐकशील? विनंती आहे असं समज. ए प्लीज हा दादा, विनंती कसली? तू ऑर्डर सोडायचीस. बरं बस आता. बोल, काय झालं सांग. हे बघ श्रुती, तू जो तुझ्यासाठी मुलगा निवडलायस तो माझ्या दृष्टीने उत्तम आहे, आणि माझ्यासाठी तुझ्या आनंदा व्यतिरिक्त दुसरी कुठलीही गोष्ट महत्वाची नाही. मला माहिती रे दादा, आधी माझ्या मनात धाकधूक होती की तुला रोहित आवडेल किंवा नाही आवडणार, पण आता तू ओके दिलायस ना, आता मला खरंच खूप छान वाटतंय. थँक्यू सो मच दादा. तुझ्यासारखा भाऊ सगळ्यांना मिळाला पाहिजे. मग आता माझा ऐक. आजचा एक दिवस फक्त रोहितला भेटू नकोस, बोलू नकोस, मेसेज सुद्धा करू नकोस. का? आता काय झालं? झालं काहीही नाहीये, आणि श्रुती तू मुळात काळजी करूच नकोस. पण आता मी तुझं ऐकलं ना, मग आता ही एक गोष्ट माझी ऐकली, आणि मी उद्या असं नाही तुला सांगणार, फक्त आजचा एक दिवस. म्हणजे मी त्याला एकही मेसेज करायचा नाही, आणि त्यांनी मेसेज केला तर त्याला रिप्लाय सुद्धा करायचा नाही? नाही, विश्वास ठेव माझ्यावर श्रुती. मी हे सगळं जे काही करतोय हे सगळं तुझ्या भल्यासाठी करतोय की नाही? तेवढा विश्वास आहे माझा तुझ्यावर. असं कधी झालंय तू काहीतरी सांगितलंस आणि मी ऐकलं नाही? शहाणा आमचा बाळ. चला, मी जातो ऑफिसला. बाय. आजचा एक दिवस फक्त रोहितला भेटू नकोस, बोलू नकोस, मेसेज सुद्धा करू नकोस. कालपर्यंत तर श्रुती माझ्या गळ्यात पडत होती, आणि आज माझ्या मेसेजला रिप्लाय सुद्धा करत नाही. हा काय प्रकार? हॅलो लावण्या मॅडम. सो मग आज काय प्लॅन आहे? श्रुतीला घेऊन कुठे फिरायला जाणार आहे? रोहित एक लक्षात ठेव, तिच्या बरोबरचा एकही दिवस वाया घालवायचा नाही. ओके? श्रुतीला घेऊन फिरायला जाण्यासाठी ती आधी भेटायला तर हवी, पण आज सकाळपासून तिने साधा मला एक मेसेज पण केला नाही. गायबच आहे ती. असं कसं? काल तर ती आणि तिचा भाऊ तुला त्यांच्या घरी नेणार होते, मग आज काय झालं? तेच तर कळत नाही. पण काल मला घरी घेऊन जायचं ठरत होतं, तर त्यात तुमच्या मुलीने खोळा घातला. म्हणजे आज सुद्धा श्रुती गायब होण्यामागे तीच असणार. तुला खरंच असं वाटतंय की रमा श्रुतीला तुझ्यापासून दूर ठेवते? दुसरं कोण असं करणार? मला एक गोष्ट कळत नाही लावण्या मॅडम, तुम्ही मला श्रुतीला फसवायला पैसे देताय, आणि श्रुती फसू नये म्हणून तुमचीच मुलगी प्रयत्न करते. ही काय मिस्ट्री? ए जस्ट शट अप. ओके, तोंडाला येईल ते बडबडू नकोस. हे बघ, रमा असं काहीही करणार नाही. पण मला तरी तीच करताना दिसते.
काल कॅफेमध्ये तिच्यामुळे राघवने कशी पलटी मारली हे मी बघितलंय मॅडम, तुम्ही नाही. मी उगाच टेन्शन घेत होतो की श्रुतीच्या घरचे तिच्याशी माझं लग्न लावून देतील, पण मला वाटतंय रमा असं होऊ नाही देणार. ए तुला काहीही वाटू दे, पण घडणार तेच जे मी ठरवणार आहे. कळलं? इडियट. काय करतेस तू? तुला त्या पुलिस फॅमिलीचा इतका पुळका का येतोय? इनफ. आता मी तुला इंटरफेअर करू देणार नाही. असं शेवटचा घाव घालेल ना, आली आता ती वेळ आली. सर गाडी थांबवा, गाडी थांबवा. मी इथेच उतरते, तुम्ही पुढे व्हा. ओके? अहो झालं काय पण? काही नाही, मला जरा एक महत्वाचं काम आहे, तो तुम्ही पुढे व्हा, मी येते नंतर. ओके? आता कसलं काम आहे रमा मॅडम? मला मी तुमचं काही कळतच नाही. मागच्या वेळेला हे असंच काहीतरी कारण देऊन तुम्ही गायब झाला होता. मग मला सांगितलं की तुमची कुठली तरी एक मैत्रीण प्रेमात पडली वगैरे आणि ती मैत्रीण श्रुती निघाली. परत असं काही करू नका. आता पण तसंच काम आहे असं समजा. मॅडम काय चाललंय तुमचं? घरी नीट काही सांगितलं नाहीत, आत्ताही नीट काही बोलत नाही आहात. ते काही नाही, मी येतो तुमच्या बरोबर, आपण दोघंही जाऊ. चला. राघव सर ऐका ना माझं. हे बघा, आता तुम्ही यायची काही गरज नाहीये, मी एकट्याने करेल ना सगळं मॅनेज. आणि आपण दोघंही लेट गेलो तर हे लोक पुन्हा आपल्याला चिडवतील की आपण कुठेतरी डेटला गेलो होतो म्हणून. चालणार आहे? तो धोका आहे घरात. पण हे बघा, पण काही नाही. तुम्ही मला ट्रस्ट करता की नाही? करतो, खूप करतो. मग मला जाऊ द्या. मला वाटायचं ना आमच्या घरातली लाडोबा आमची श्रुती ती सगळ्यात हट्टी आहे, पण तुम्ही तिच्यावर दसपट हट्टी आहे, दसपट. एक तर बहीण माझी, तिच्यासाठी काळजी करत उन्हातानात फिरणार तुम्ही, आणि मला दम देऊन ऑफिसला पाठवलं. मी दम दिला? फाईन, मी दम देते ना, मग ऐका माझं. प्लीज मला जाऊ द्या. हे बघा, मला गरज पडली तर मी तुम्हाला कॉल करेन ना. बरं ठीक आहे, पण जे कराल ते सांभाळून करा. हो, बाय. किती हट्टीपणा करशील? तुला डॉक्टरनी सांगितलं ना औषधं 1 महिना घ्यायला पाहिजेत म्हणून. आपल्या मनाने बंद कशी करतेस? असं चालणार नाही, नाही तर बोलणार नाही मी तुझ्याशी. ठेव आता फोन. पूजा, आज आपण डाळ मेथी करूया का? नाही, मागच्या वेळेस जेव्हा केली होती ना तेव्हा रमाला खूप आवडली होती. हो, मला म्हणत होती मी भाज्या खाल्ल्यात त्या फक्त बर्गर आणि पिझ्यावरच्याच. म्हणजे मेथीची भाजी एवढी चविष्ट लागू शकते हे मला माहितीच नव्हतं असं म्हणत होती. नाही 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 नाही, तिने चविष्ट हा शब्द वापरला नसणार, तिने वेगळंच काहीतरी म्हटलं असेल. नाही, ती टेस्टीच म्हणाली. पण कशी कमाल आहे ना आई, म्हणजे आपल्यासाठी जे रोजचे पदार्थ आहेत ते तिने कधी बघितलेलेही नसतात. ग रमा आपल्या घरात रुळलीये खरी, पण आपल्याला हे विसरून चालणार नाही की त्यांच्या घरातल्या पद्धती वेगळ्या आणि आपल्या घरातल्या वेगळ्या. त्यातलं अंतर कायमच राहणार आहे. जसं चविष्ट आणि टेस्टी मध्ये असतं तसं. नाही म्हणजे रमा आपल्या घरात राहून माणसांना समजून घ्यायला शिकली, तिच्या स्वभावातही खूप बदल झाले. पण कसं आहे ना आजी, एकदा का ती तिच्या घरी परत गेली ना की आहेच तिकडे गाड्या घोडे नोकर चाकर. मग काय, तिथलं सगळं विसरून जाईल आणि परांजप्यांच्याच पद्धतीनुसार ती वागेल. नाही म्हणजे श्रीमंत लोक इतरांशी चांगलंच वागतात, नाही असं नाही, पण स्वतःच्या सोयीनुसार फिरतात सुद्धा. हातात पैसा खेळता असतो ना. त्यात परांजपे मंडळी सगळ्याच गोष्टीत मॉडर्न. ते आपल्या जगात कधी आले तर त्यांना त्या गोष्टी पचनी पडणार नाहीत, आणि आपण त्यांच्या जगात गेलो तर आपल्याला धक्क्यावर धक्के धक्क्यावर धक्के. हो खरंय, त्यापेक्षा नको बाई ते धक्के. तर रमाला म्हणाव, तू इथे आहेस तोपर्यंत आम्ही तुझी सगळी कौतुकं करू, पण लवकरात लवकर तू तुझ्या जगात परत जा आणि तिथेच सुखी राहा. हो की नाही आई? मी राघव सर बघ ना, रमाच्या डेस्क कडे बघून कसे हसतायत. मोना, लोक प्रेमात आंधळी होतात हे ऐकलं होतं ग, पण राघव सर तर रमाच्या प्रेमात पडल्यावरती समोर नसलेली माणसं पण त्यांना दिसायला लागली आहेत.
मला हे काय होतंय? सतत रमा मॅडमचा भास का होतोय मला? त्यांचा अजून फोन आला नाहीये म्हणून अस्वस्थ वाटत असणार, बाकी काही नाही. रमा मॅडम ज्या कामासाठी गेल्यात ते काम झालं असेल का? हाय रमा, कधी आलीस? बघितलंस ना मोना, रमाचं नाव ऐकल्यावर राघव सर कसे एक्साइट झाले ते. व्हेरी डेंजरस. राघव, तुझा हात दाखव. काय झालं? कम ऑन, शो मी यार, कम ऑन, बी क्विक. ओ माय गॉड, ओ शिट. काय झालं सर? अरे राघव, तुला खूप मोठा आजार झालाय. खूप म्हणजे खूप मोठा आजार. तुझं फ्युचर खूप कठीण आहे बाबा, खूप कठीण आहे. काय काय झालं काय सर? अरे तुझा हा आजार जगातला एकच माणूस क्युअर करू शकतो, तो म्हणजे ज्याच्यामुळे तुला हा आजार झालाय तो माणूस. सर तुम्ही काय बोलताय मला अजूनही कळत नाहीये. हा सर, असला कसला वियर्ड आजार झालाय, म्हणजे त्याचं नाव तरी सांगा आम्हाला. अरे मिस्टर पीच्या भाषेत सांगायचं म्हणजे प्रेम ज्वर, फिवर लव, लव फिवर. बबली सर, तुम्ही ना अगदी बरोबर बोलताय. राघव सरांना ना हाच आजार झालाय आणि सगळे सिम्पटम्स ना तेच सांगतायत. एकदम स्ट्रॉंग आहेत सर. तुम्ही आता कृपा करा आणि कामाला लागा. चला. तुम्ही आम्हाला घालवाल सर, पण तुम्हाला जो लव फिवर झाला त्याला कसं काय घालवाल, हो की नाही बबली सर? हा हा, मग अरे राघव, हा आजार असा आजार आहे जो तू जितका घालवण्याचा प्रयत्न करशील तितका तो वाढतच जाईल, वाढतच जाईल, वाढतच जाईल. पण बबली सर, येस. राघव सरांचा डॉक्टर कोण असेल हो? नाही म्हणजे तुम्ही म्हणालात ना की ज्याच्यामुळे आजार झालाय तोच माणूस क्युअर करू शकतो. कोण असेल डॉक्टर बरं? कोण असेल? डॉक्टर कोण असेल? कोण असेल बरं डॉक्टर? आज ते उशिरा येणार आहेत का? हा, रमा मॅडमचं जरा काम होतं म्हणून बाहेर गेल्यात त्या. बघितलं राघव सर, आम्ही बोललोच नव्हतो, आम्ही कोणाचं नावच घेतलं नव्हतं, तरी सुद्धा तुम्ही इतकं करेक्ट नाव कसं काय घेतलं? तसं नाही आहे ते. नो 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 मिस्टर पी, प्रेमज्वर ही अशी तशी चीज नाहीये. एकदा भडकली की भडकली, बस आग दोनों तरफ बराबर लगी हो. मे आय कम इन? कम प्लीज. या, बसा. थँक्यू. सॉरी पण मी तुम्हाला ओळखलं नाही. मी रमा परांजपे. अच्छा अच्छा अच्छा, म्हणजे गिरीश परांजपेंच्या मुलगी का? तुम्हाला काही चहा कॉफी सांगू का? नो थँक्स, मला काही नको. माझं एक छोटंसं काम होतं तुमच्याकडे. अहो कालच लावण्य मॅडमचा फोन आला होता, त्याच कामासाठी आलात ना तुम्ही? ममाचा कॉल तुम्हाला आला होता? ममाने तुम्हाला कॉल का केला होता? माझं तुमच्याकडे ऍक्च्युली थोडं काम होतं. अहो कालच लावण्य मॅडमचा फोन आला होता, त्याच कामासाठी आलात ना तुम्ही? ममाचा कॉल तुम्हाला आला होता? ममाने तुम्हाला कॉल का केला होता? लावण्य मॅडमने मला कॉन्टॅक्ट केला होता, हे बहुतेक यांना माहिती नसावं. सांगा, तुम्हाला ममाचा कॉल का आला होता? आय मीन तिचं तुमच्याकडे काय काम होतं? अहो सॉरी 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 अहो सॉरी मॅडम, म्हणजे मी जरा कन्फ्युजच झालो. मी ज्या लावण्य मॅडमशी बोललो ना, त्या लावण्य मॅडम वेगळ्या, तुमच्या आई नाही. असं कसं कन्फ्युज झाला तुम्ही? तुम्ही मला गिरीश परांजपेंची मुलगी म्हणूनच ओळखलत ना? मग माझ्या मम्माचं नाव घेतल्यानंतर आता तुम्ही म्हणता की कन्फ्युज झालात, हे कसं शक्य आहे?
हो नाही 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 अहो तुमच्या आईंचं नाव लावण्य आहे हे मला माहिती आहे, पण म्हणून मला असं चुकून वाटलं की मी ज्यांच्याशी बोललो ना त्या लावण्य मॅडम तुमच्या आईच असतील, पण नाही, तुमच्या आईचं आणि मला म्हणजे तुमच्या आई मला ओळखच सुद्धा नाही हो. ओके. बरं, तुमच्या कंपनीमध्ये रोहित नावाचा एक मुलगा काम करतो, राईट? हो ऑफकोर्स. अहो रोहित आमच्या बेस्ट एम्प्लॉय पैकी एक आहे. मला त्याला भेटायचं आहे. त्याला तुम्ही आत बोलवू शकता का? नाही त्याला बोलवलं असतं, पण मॅडम मी त्याला आत्ताच कंपनीच्या एका महत्वाच्या कामासाठी बाहेर पाठवले, त्यामुळे त्याची आणि तुमची भेट मला आता करून देता येणार नाही. नाहीतर तुम्हाला भेट करून दिली असती लगेच. ओ ओके. बरं, मग किती वाजता परत येईल तो? म्हणजे किती वाजता येईल असं सांगता येत नाही, पण काम जरा महत्वाचं आहे त्यामुळे जरा वेळच लागेल. ओके फाईन. थँक्यू सो मच. मी येते. चालेल मॅडम या. हॅलो, लावण्य मॅडम, मी समीर देशमुख बोलतो. बोला मिस्टर देशमुख. ऍक्च्युली मॅडम जे रोहित बद्दल तुम्ही मला सांगायला सांगितलं होतं ना, ते तुमची मुलगी रमा यांना माहिती नाहीये का? नाही नाही माहिती. का काय झालंय? नाही म्हणजे रमा मॅडम आत्ताच रोहितची चौकशी करायला इथे येऊन गेल्या. What? ओके, पण मग तुम्ही काय सांगितलं तिला? आय एम शुअर तुम्ही माझ्याबद्दल काही सांगितलं नाहीये. म्हणजे सांगितलं असेल मिस्टर देशमुख तर आमच्या कंपनीकडून तुम्हाला मिळणारे कॉन्ट्रॅक्ट्स. हो नाही 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 अहो नाही मॅडम, तुम्ही काही काळजी करू नका मॅडम. म्हणजे माझ्या वेळेत लक्षात आलं की रमा मॅडमला यातलं काही माहिती नाही म्हणून. मग तुम्ही मला जसं सांगितलं होतं रोहितचं कौतुक करायला, तसं मी रोहितचं कौतुक केलं आणि तुमची आणि माझी ओळख आहे हे त्यांना माहिती सुद्धा पडू दिलं नाही. दॅट्स गुड अँड थँक्यू सो मच. थँक्स वगैरे काय म्हणताय तुम्ही? मला माहिती आहे की मॅडम हे मी जे महत्वाचं काम केलंय ते काम तुम्ही व्याजासकट परत कराल. ओके, आय कीप दॅट इन माइंड. थँक्यू. हो मॅडम. सगळाच घडून बसलाय. रमाला मी नीट ओळखते. एखादी गोष्ट तिच्या डोक्यात आली की त्या गोष्टीच्या मुळापर्यंत जाते ती. नाही काही करून रोहित माझा माणूस आहे तिला कळायला नको. नाही याचाच अर्थ मला आता रोहितचं काम लवकरच संपवायला हवं. म्हणजे रोहितने त्या श्रुती पुरोहितला लवकरात लवकर बरबाद करायला हवं. आत येऊ का? गिरीश परांजपे इथे? मला लावण्य मॅडमने काय सांगितलंय यांना कळलं की काय? हो गिरीशराव विचारताय काय? घर तुमचंच आहे. या या हो या 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 गिरीशराव, तुम्ही आणि असं विचारता काय? या या घर तुमचंच आहे. बसा. हो थँक्यू. शालिनी, पूजा. अरे तुम्ही बसा ना, तुम्ही पण बसा. हो. अगर रमाचे बाबा आलेत, या बाहेर. नमस्कार. नमस्कार नमस्कार. कसे आहात? छान छान, बरं आहे. मी चहाचं बघते. नाही नाही नाही, मला चहा वगैरे काहीच नकोय. मी फक्त रमाची चौकशी करायला. हो असं कसं? सरबत घ्या. पूजा. हो मी आणते, थांबा. मी म्हटलं की रमा आता ऑफिसमध्ये असेल तेव्हाच यावं, म्हणजे तिचं इथलं रुटीन डिस्टर्ब व्हायला लागतं. कशी आहे ती? उत्तम आहेत त्या. तुम्ही त्यांची अजिबात काळजी करू नका. आम्ही तर त्यांना आपलंसं करून घेतलंय. इथे खरंच ती रुळली आहे आणि हळूहळू बऱ्याच गोष्टी शिकतेही आहे. अगदी लाघवी पोर आहे तुमची. कुठलीही नवीन गोष्ट शिकण्यासाठी एका पायावर तयार असते आणि विशेष म्हणजे तिच्या हाताला चव आहे. म्हणजे
रमा इथे तुमच्या किचन मध्ये सुद्धा राहते? फक्त येत नाही तर ती वेगवेगळे पदार्थ करायला शिकली सुद्धा आणि सगळ्यांशी अगदी मिळून मिसळून वागते. वहिनी, रमाचा स्वभाव खरं तर खूप चांगलाच आहे. तिच्यावर जसे इन्फ्लुएन्सेस होत गेले तशी ती बदलत गेली. पण बघा ना, आता इथे तुमच्याकडे तिच्यावर चांगले संस्कार होत आहेत तर आपोआपच तिच्या आतला गोडवा बाहेर येत असावा. मी आजवर रमाच्या फक्त तक्रारीच ऐकत आलो. आज तिचं कौतुक ऐकून मन भरून आलं. नाही गिरीशराव, यानंतर तुम्हाला रमाबद्दल एकही तक्रार ऐकायला मिळणार नाही याची खात्री मी देतो. खरं सांगू का गुरुजी, तुम्ही त्या दिवशी मला म्हणालात ना की रमावर चांगले संस्कार झालेले नाहीयेत, मला खूप अपराधी वाटलं होतं. एक बाप म्हणून मी हरलो असं मला वाटत होतं. पण आज मला माझ्या मुलीचा अभिमान वाटतोय. हे फक्त तुमच्यामुळे शक्य झालंय. गिरीशराव, मुलं ही गुणीच असतात. कधी कधी रस्ता चुकतात, पण तेव्हा आई वडील या नात्याने आपणच त्यांना हात धरून योग्य मार्गावर आणायचं असतं. बरोबर. आणि रमा तर खूपच गुणी आहे. खरंच वहिनी, हे ऐकून मला खूप खूप समाधान झालंय. बरं, येतो आता. अरे आयुष्मान, तुम्ही निवांत राहा. रमा मॅडमना इथे कुठलाही त्रास होणार नाही. मला त्याची पूर्ण खात्री. आणि हो, मी इथे येऊन गेलो हे प्लीज रमाला सांगू नका. आणि हो, तिचे हे छान संस्कार वर्ग असेच चालू राहू दे. येतो. येतो. असेच येत राहा. रमा मॅडमना खूपच उशीर झाला. कॉल करून बघू का? हाय रॅम, तुला ना 100 वर्ष आयुष्य आहे. अगं तू थोडी उशिरा जरी आली असतीस ना तरी तुला एवढंच आयुष्य मिळालं असतं. तरी मगाचपासून कोणीतरी तुझी खूप आठवण काढत होतं. नेहा मॅडम आधीसारखीच माझी मस्करी करतात. राघव सर, अहो रमा आलीये, बघा तरी. हो, खरंच आलीये. माफ करा, यावेळेला तुम्ही खरं बोलत होतात ते लक्षात नाही आलं माझ्या. इट्स ओके, होतं असं कधी कधी. रमा मॅडम, अहो तुम्हाला बराच उशीर झाला हो. म्हणजे आपलं काम झालं ना? काही कळलं का तुम्हाला? मी आत्ताच राघव सरांना काही सांगितलं तर ते उगाच पॅनिक होतील आणि श्रुतीला लगेच कॉल करतील. त्यापेक्षा मला जे वाटतंय ते मी आधी कन्फर्म करते आणि मगच त्यांना सांगते. बोला ना रमा मॅडम, काय झालं? नाही, मला काही कळलं नाही. म्हणजे मिस पी, ओह यू आर हियर. सॉरी बबली सर, आय नो मला यायला थोडं लेट झालंय. रिअली सॉरी. नो, दॅट्स नॉट इम्पॉर्टंट. मला त्याहीपेक्षा एका इम्पॉर्टंट टॉपिकवर तुमच्या दोघांशी बोलायचं आहे. रादर इट इज व्हेरी सिरियस टॉपिक. सर काही सिरियस काही झालेलं नाहीये रमा मॅडम. बबली सर, तुम्ही हो असं गैरसमज होईल असं काही बोलू नका हो. उगाच काहीतरी प्रॉब्लेम व्हायचा. जाऊ दे रमा मॅडम, तुम्ही कामाला सुरुवात करा. एक्सक्यूज मी, व्हॉट इज दिस? हु इज द बॉस हियर? तुम्ही मग मी ऑर्डर देणार आणि तुम्ही सगळ्यांनी ते ऑर्डर फॉलो करायचे. गॉट इट?
आणि हे असं चोराच्या मनात चांदणं असल्यासारखं वागणं इथे चालणार नाहीये. इट इज व्हेरी सिरियस टॉपिक. मी एका प्रोजेक्टचे डिटेल्स तुम्हाला मेल केले आहेत, ते तुम्ही दोघांनी वाचून घ्या आणि नंतर फोनवर एकमेकांशी डिटेल्स बोलून घ्या. गॉट इट? ओके सर. घरातल्या घरात कॉलवर कशाला डिस्कस करायचं? सर ते समोरासमोर डिस्कस करतील ना. समोरासमोर? मग मॅडम माझ्या घरी राहतायत हे खरं आहे, पण त्याच्या मागचं कारण खूप वेगळं आहे सर. नाही नाही नाही, कारण काही असू दे, तुम्ही एकत्र राहताय ना, हे सुपर बेस्ट झालेलं आहे. आता माझ्या लक्षात आलं, राघवच्या आजाराचे सिम्पटम्स एवढे स्ट्रॉंग काय आहेत ते. आजार? राघव सर काय झालं तुम्हाला? तुम्ही ओके आहात ना? काही झालेलं नाहीये रमा मॅडम, शांत व्हा. अहो बबली सर मस्करी करतायत, त्याचा स्वभाव माहिती आहे ना तुम्हाला. नो 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 नो, आय वॉजंट जोकिंग, आय वॉज रादर व्हेरी सिरियस. पण हरकत नाही, तुम्ही दोघेही एकत्र राहा, एकत्र एका घरात राहा, एकत्र ऑफिसमध्ये काम करा. कीप अप द गुड वर्क. ओके, बट माइंड वन थिंग, शिस्त म्हणजे शिस्त. गॉट इट? ओके, गेट बॅक टू वर्क. या. रवा, राघव सर तुम्ही कामाला लागा हा. नाही म्हणजे आम्ही काही तुम्हाला डिस्टर्ब वगैरे नाही करणार. हो ना? चल ग राघव सर, काळजी घ्या हा. काय झालं मॅडम? तुम्ही मला इतकं घाईघाईने का बोलवून घेतलं? माझ्याकडे वेळ खूप कमी आहे. आपल्याला लवकरात लवकर आपलं काम पूर्ण करायला हवं. पण मी श्रुतीला अडकवण्याचा प्रयत्न करतोच आहे मॅडम. हो, पण दॅट्स नॉट इनफ. मी म्हणूनच म्हणते की आपल्याला आपल्या कामाचा स्पीड वाढवायला हवा. ऐक, तुझ्यासाठी मी एक प्लॅन बनवलाय जो तुला एक्झिक्यूट करायचा आहे. सो नीट ऐक. काय? खाली बस, खाली बस, खाली बस. व्हॉट द हेल? जास्त ड्रामा करू नकोस, कळलं ना? पण मॅडम, श्रुतीशी प्रेमाने बोलणं वेगळं आणि हे वेगळं. तुम्ही सांगताय ते खूप डेंजरस आहे, मला नाही जमणार आहे. तो काय धुतल्या तांदळासारखा आहेस का रे? हा? आणि हे काम एक फुकट करा सांगत नाही तुला. हे काम मिळाल्यानंतर तू किती मालामाल होशील हे तुझं तुला नीट माहिती आहे, राईट? पण मी कसं मॅनेज करू? तसंही ती श्रुती आता माझे कॉल्स घेत नाही आणि माझ्या मेसेजेसला रिप्लाय सुद्धा करत नाहीये. काय? वाटलंच होतं मला असं होणार. रमा आणि राघवने सांगितलं असणार आहे. त्या दोघांमुळे श्रुती तुझ्याकडे येत नाहीये. म्हणून मी तुला सांगते की आपल्याला घाई करायला हवी. नाही नाही, आता बस झालं. तुम्ही सांगताय त्या लेवलला मला नाही जायचं, मी निघतो. एक मिनिट. मी आतापर्यंत तुला दिलेले सगळे पैसे व्याजासकट मला परत करायचे. मग तू जाऊ शकते कुठेही.
दॅट्स माय बॉय. आता मी सांगेन तेव्हा श्रुतीला मेसेज करायचा आणि तिला भेटायला बोलवायचा. शाबास. माझ्या या तडाख्यातून ती पुरोहित फॅमिली आता काही वाचणार नाही. आता संस्कारी पुरोहितांच्या मुलीच्या अब्रूचे जाहीर धिंडवडे निघतील आणि ज्या घरातल्या संस्कारांची अशी विखुरलेली लखतर होती तिथून गिरीशला माझ्या लाडक्या रमाला परत आणावंच लागेल. मग परत त्या पुरोहिताचं आणि पर्यायाने त्या राघवचं तोंडही बघावं लागणार नाही. आजचा एक दिवस फक्त रोहितला भेटू नकोस, बोलू नकोस, मेसेज सुद्धा करू नकोस. का? ही एक गोष्ट माझी ऐकली आणि मी उद्या असं नाही तुला सांगणार. फक्त आजचा एक दिवस. दादा असं का म्हणाला की आज रोहितला भेटू नकोस? मी खोटं बोलून तर नाही जाऊ शकणार. आता रोहितला काय उत्तर देऊ? नाही येत म्हणाले तर त्याला वाईट वाटेल. त्यापेक्षा फोनच उचलत नाही. मला तुझ्याशी बोलायचंय. आजचा दिवस माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. प्लीज फक्त एकदा कॉल घे. तुझा आवाज ऐकला नाही तर माझा जीव जाईल. हॅलो. अगं काय हे श्रुती, माझे कॉल का घेत नव्हतीस? आता मला हार्ट अटॅक आला असता माहिती. शी रे, हे असलं काहीतरी बोलू नकोस. मग काय चाललंय तुझं? लवकर मला भेटायला ये बघू, मी वाट बघतोय. नाही रोहित, आज मी तुला भेटायला नाही येऊ शकत. चल मी फोन ठेवते. बाय. नाही नाही ऐक, आज आपल्याला भेटायलाच हवं. आजचा दिवस खूप स्पेशल आहे श्रुती. मला आज ऑफिसमध्ये परफॉर्मर ऑफ द वीक मिळालाय. इतके नवीन एम्प्लॉयला हा अवॉर्ड पहिल्यांदाच मिळालाय आणि मला हे सक्सेस तुझ्या बरोबर सेलिब्रेट करायचं. रोहित, मला आज ना अभ्यास करायचा आहे रे. म्हणून तू मला नाही भेटणार? ओके, नाही ठीक आहे ना. तसंही मी आजपर्यंत सगळं एकट्याने सेलिब्रेट करत आलोय. मला हे एक्सेप्ट करायलाच हवं की अजूनही माझ्या हक्काचं कोणीच नाही. मी शेवटी तुझ्यासाठी परकाच राहिलो. तू माझा आनंद माझ्या बरोबर साजरा करावास असं मी कोण आहे? बाय श्रुती. एक मिनिट, तसं वाईट नको ना रे वाटून घेऊस रोहित. तू आता माझ्यावर आणखी वेळ वाया नको घालूस. मी फोन ठेवतो, तू अभ्यास कर. नाही नाही नाही, मी भेटेन तुला. पण मला राघव दादाला आधी विचारावं लागेल. मी त्याच्याशी बोलते आणि मग तुला कळव. ओके. रोहितने श्रुतीला दाखवलेलं त्याचं प्रोफाईल तर फेक दिसतं. मग त्याचं खरं प्रोफाईल कुठलं आहे?
रोहितचं त्याच्या पॅरेंट्स बरोबरचा फोटोज, म्हणजे तो ऑर्फन नाहीये, तो श्रुतीला सगळंच खोटं बोललाय. ओ गॉड, श्रुती तर कम्प्लिटली फसली आहे. ही बावळट श्रुती अजून मेसेज का करत नाही? ही जर आज भेटली नाही तर लावण्य मॅडम भडकून मला सगळे पैसे परत मागतील. ते कसे देऊ? ते तर सगळे उडवले मी. हॅलो. हॅलो, मग काय काय ठरलं? श्रुतीला कुठे भेटणार आहेस? फायनल झालं का? कम ऑन रॅम्स, निघूया ना. नेहा, यू आर सो स्टुपिड. हा अगं तुला कळत कसं नाही, आता ती आपल्या सोबत थोडी का येणार. ती तिच्या स्पेशल कंपनीसाठी थांबणार आणि मग दोघं एकाच घरी एकत्र जाणार. मोना, बाय नेहा. सो सॉरी रॅम्स, आम्ही निघतो. यू हॅव फन. चल ग, बाय. दादा प्लीज, मी आज एक दिवस रोहितला भेटू का? त्याला त्याच्या ऑफिसमधलं यश साजरं करायचं. त्याच्यासाठी आजचा दिवस खूप महत्वाचा आहे. प्लीज दादा. राघव सर, प्लीज लवकर बाहेर या. मला तुम्हाला सांगायचंय की श्रुती एका चुकीच्या माणसाच्या प्रेमात पडली. आता तर ऑफिस टायमिंग संपलंय ना, तरी तुमची मीटिंग अजून सुरूच आहे. राघव, तुला हे प्रेझेंटेशन ओके आहे ना? राघव, हां, तुला हे प्रेझेंटेशन ओके आहे ना? हो हो हो. प्लीज दादा, फक्त आजचा एक दिवस मला रोहितला भेटू दे. उद्या मी परत हट्ट नाही करणार. ठीक आहे, जा, पण फार उशीर करू नकोस. काळजी घे. ऍक्च्युली जरा एक मिनिट. मॅडम, श्रुतीचा आत्ताच मेसेज आलाय की ती येते. छान तयार वगैरे होऊन येणार आहे म्हणे. Oh, that's wonderful. Great. मग कुठे भेटताय? इथे म्हणजे नेहमीसारखंच, माझ्या घरी. मूर्ख आहेस का रे? मूर्ख आहेस तू? त्या रमा आणि राघवला तू कुठे राहतोस माहिती झालंय ना? मग ते आणि जिथे कुठे राहतोस ना तिथं शिफ्ट व्हायचं, तिथून शिफ्ट व्हायचं. ऐक, तुझ्या आजच्या भेटीसाठी एका चांगल्या हॉटेलमध्ये तुझ्या नावावर मी एक रूम बुक करते. ओके? श्रुतीला तिथेच बोल. काय? हो, श्रुतीला इथे बोलवायचं झालं तर केवढा मस्का मारायला लागतो. तिथे हॉटेलच्या रूम मध्ये कशी येणार? मला काय विचारतोस? हेच हेच मॅनेज करण्याचे पैसे देते मी तुला. ओके? ऐक, पुढच्या 10 मिनिटात तुला हॉटेलचे सगळे डिटेल्स पाठवतील. आज कुठल्याही परिस्थितीत श्रुती तिथे आलीच पाहिजे. मेलो, वाट लागली. राघव सर, या या, प्लीज प्लीज. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. सी यू अगेन. मिस पी, आय नो की तुम्ही राघवसाठी थांबलात,
पण आज तुम्हाला एकटीलाच घरी जायला लागेल. म्हणजे राघव आणि मी एका अर्जंट मीटिंगसाठी बाहेर जातोय. सो हो अहो आपण ते ॲप लॉन्च केलं ना परवा, त्याच्यामध्ये एक ग्लिच आलाय, त्यामुळे एक अर्जंट मीटिंग अरेंज केली आहे. जावं लागेल मला. तुम्ही आजच्या दिवस प्लीज रिक्षाने जाल का घरी? आणि आईला कळवा फक्त की मला उशीर होईल म्हणून. आबांना मी फोन करून सांगतो. राघव सर, पण मला तुमच्याशी खूप इम्पॉर्टंट बोलायचं आहे. पण तुम्ही एकाच घरात राहता ना, मग तिथेच बोला ना. नाव वर्क इज इम्पॉर्टंट, यु नो. शिस्त म्हणजे शिस्त. राघव, कम ऑन, लेट्स गो. या, सी यू. कम बोलूया आपण रात्री, काळजी करू नका. सावळे ना नेले ही धान्य खाल्लं असेल कोणाचं. आई, आज धान्य दळायला देते. हा हो दे. गहू 5 किलो आहेत आणि ज्वारी 3 किलो. इतकं पुरे होईल ना? नाही नको नको, तेवढं पुरे झालं अगं. आणि आपल्याला हवं असेल ना तर आपण दळून आणू शकतो ना. उगाच शिळ नको व्हायला. आई, मी जरा बाहेर जाऊन येते. अगं कुठे निघालीस? असं तुझा ट्युशन क्लास नाहीये ना? नाही, क्लास नव्हता. माझ्या एका मैत्रिणीचा वाढदिवस आहे. मैत्रीण? ती म्हणते की माझ्याशिवाय साजराच करणार नाही, म्हणून मग मी जाते. कुठली मैत्रीण ग? प्रिया का? नाही, प्रिया नाही, वेगळी मैत्रीण आहे. दादा ओळखतो तिला. दादाला तिचं घर सुद्धा माहितीये. मला दिली आहे परवानगी त्यांनी. जाऊ. श्रुती, तुझा दादा कधी तुला नाही म्हणतो का? जा जा, पण उशीर करू नकोस. नाही. हा, आज गजानन नाहीये घरात, त्याचा गैरफायदा घेऊ नका. हा, नियम पाळा सगळे. हा नाही, मी तयार होते. आई, हल्ली श्रुतीचा पाय घरात टिकेनासा झालाय. ठीक आहे ग, आता या वयातच मुलींना वाटतं ना मैत्रिणींच्या बरोबर जरा मजा करावी. करू दे. आणि तिच्यावर आपले संस्कार आहे, तिची अजिबात काळजी करू नकोस. नाही बिघडायची. आणि आई, आपली श्रुती भोळी जरी असली ना तरी एकदम फटकळ आहे बोलायला. काही म्हणजे तिला जर कोणी त्रास दिला तर ती न घाबरता त्याला सरळ करू शकते. आई लवकर. राघव कुठे? ते नाही आले, त्यांची मीटिंग आहे म्हणून त्यांना थोडं लेट होईल. बरं, जमली असतील ना, मी पटकन कॉफी करते. आई, तुम्ही राहू द्या, मी कॉफी करते. असू द्या, करते. रमा, तू वर जा, फ्रेश हो, तू तुझ्यासाठी मस्त कॉफी कर. झाले का आई पापड? हो, ते पापड द्यायचे. हा, वाढले बाई पापड. झाले ना? तेवढे कपडे घरी करून येतो. हा, तुम्ही ठेवा, मी करते. हो रोहित, येते मी. किती कॉल्स करशील? अगं ऐक, आपण घरी भेटत नाही आहोत, आपण बाहेर भेटूया कुठेतरी. का? म्हणजे तुझ्या घरी का नाही भेटायचं? अगं माझे घर मालक आता हे घर विकायला काढत आहे, म्हणून आज ते कोणाला तरी हे घर दाखवायला आणणार आहेत. म्हणून आपल्या घरी नाही थांबता येणार. अरे पण घर दाखवायचं म्हणजे जेमतेम 10 ते 15 मिनिटाचं काम आहे. तोपर्यंत आपण बाहेर थांबूयात. ते निघाले की आपण घरी जाऊच शकतो ना. पण त्यांची येण्याची वेळ नक्की नाही आहे ना, आपण किती वेळ बाहेर थांबणार? बरं, मग कॅफेमध्ये भेटायचं का आपल्या नेहमीच्या? तिथे नको, मी तुला दुसरा ॲड्रेस पाठवतो, तिथे भेटूया. हॉटेल प्रवासी, तिथे माझ्या नावावर रूम असेल. तू रिसेप्शनवर विचारून डायरेक्ट वर ये. काय? हॉटेलमध्ये? नाही रोहित, म्हणजे मी तुला हॉटेलमध्ये कसं भेटायला येऊ रे? काय झालं? तुझा माझ्यावर विश्वास नाही आहे का? तसं नाही रे रोहित, पण असं हॉटेल रूमवर येणं माझ्या मनाला पटत नाहीये. मी कधी घरच्यांपासून लपवून काही केलेलं नाहीये रे.
तरी गेले काही दिवस मी तुझ्यासाठी खूप धाडस करते, पण हे असं खोटं बोलण्याचं खूप गिल्ट आहे रे माझ्या मनात. तरीही तुझ्या मनात माझ्याबद्दल शंका आहे ना? मला खूप हर्ट झाल्यासारखं वाटतंय श्रुती. अगं ते हॉटेल माझ्या ऑफिसमधल्या एका मित्राच्या बाबाचं आहे. माझं ऑफिसमधलं यश साजरा करण्यासाठी आज त्यांनी खास ती रूम दिली आहे. मला किती आनंद झाला होता. छान वातावरणात मला तुझ्यासोबत गप्पा मारता येईल, थोडा वेळ घालवता येईल, गाणी ऐकता येतील. पण जाऊ दे, मला तुझ्या यशाचा आनंद आहे रे रोहित, पण हॉटेल रूममध्ये यायचं नाही असं म्हणून तू त्या सगळ्याला वेगळाच रंग दिलास. एनिवेज, आता मी ते हॉटेल रूममध्ये जाणार नाही. एखाद्या मंदिरात एकटा जाऊन बसेन. आपण नंतर कधीतरी भेटू. रोहित तुझं हर्ट नको होऊ ना रे, मला नाही आवडत. येईन मी, पण रोहित आपल्याला काळजी घ्यायला हवी. हे असं हॉटेलमध्ये वगैरे भेटण्याचं कोणाला कळतं कामा नाहीये. श्रुती, अगं माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि मला तुझ्यासोबत लग्न सुद्धा करायचं. तुला काही प्रॉब्लेम होईल असं मी कधी काही करेन का? माझा विश्वास आहे रे तुझ्यावर. बरं, तू मला लोकेशन पाठव, मी येते. चालेल, बाय. बाय. रमा, मी तुझीच वाट बघत होते. एक मिनिट. मी रोहितला भेटायला जाते. मला सकाळी दादा म्हणाला होता की आजच्या दिवस रोहितला भेटू नकोस. मला खूप टेन्शन आलं गो. म्हणजे एक अख्खा दिवस रोहितचा चेहरा न बघता मी कसा काढेल. पण नशीब, मला आता दादानी रोहितकडे जाण्याची परवानगी दिली आहे. एक मिनिट, म्हणजे राघव सरांनी तुला रोहितकडे जायची परमिशन दिली? हो ना. आता मी पटकन तयार होते आणि निघते. श्रुती, हे बघ, तुला राघव सरांनी रोहितला भेटायची परमिशन दिली असेल, पण माझ्यासाठी प्लीज, माझ्यासाठी म्हणून तू रोहितला आणखी 1-2 दिवस नको भेटूस. प्लीज श्रुती, प्लीज, आय रिक्वेस्ट यू. हे काय आहे तुझं मध्येच रमा? कशी विचित्र बघतेस तू. आत्ता माझ्या मैत्रिणीसारखी मला सपोर्ट करत होतीस आणि आता हे असं अडवतेस. आणि काय म्हणून मी 2 दिवस रोहितला नाही भेटायचं? हे बघ श्रुती, मला ते सगळं तुला आत्ता नाही सांगता येणार. मला एकदा फक्त रोहितची माहिती काढू दे आणि कन्फर्म होऊ दे की तो मुलगा खरंच चांगला. तू हवं ते कर, मला फक्त 1-2 दिवस दे तू. मग तुला पाहिजे तर तू घरी येऊन त्याची भेट घडवून दे सगळ्यांशी. पण श्रुती, माझ्यासाठी म्हणून 1-2 दिवस थांब. हे बघ, तू आत्ताच्या आत्ता रोहितला मेसेज कर आणि त्याला सांग की तू त्याला भेटायला नाही येतस. मी हे असं काहीही करणार नाहीये. मी आत्ता त्याला सांगते की मी 10 मिनिटात निघते म्हणून. श्रुती, मी 10 मिनिटात निघते. श्रुती, तुम्ही रोहितची सगळी इन्फॉर्मेशन काढली ना, मग आता काय आहे मध्येच? तुम्ही रोहितला भेटला, दादाला तो आवडला, त्यांनी आमच्या नात्याला परवानगी दिली आहे. विषय संपतो तिथेच. रमा, तू हे सगळं मुद्दाम करतेस का ग? मुद्दाम नाहीतर काय? आधी माझ्याशी मैत्री करायची, मला सपोर्ट करायचं, आणि आता मला रोहितपासून लांब करायचं. हे बघ श्रुती, असं काही नाहीये. ऐक, नाहीये ना? मग मला हे असले सल्ले देऊ नकोस, कळलं? आता जा इकडं. अगं जा ना, मला तयार होऊ दे. तुम्ही हे काय केलं राघव सर? श्रुतीला परमिशन का दिली? आता तुम्ही मीटिंग मध्ये माझा कॉल पण रिसीव्ह नाही करणार, आणि श्रुती त्या रोहितला हॉटेलमध्ये भेटायला चालली आहे. तिला कसं थांबवू मी? तू अजून इथेच आहेस? मला परत सांगायचं आहे का की रोहितला भेटू नकोस म्हणून? या बाबतीत आता तुला सांगून काही उपयोग आहे का? तू माझं या विषयावर काहीच ऐकणार नाहीस, बिकॉज तू माझ्यापेक्षा जास्त ट्रस्ट रोहितवर करते. हो, करते.
रमा प्लीज माझा मूड खराब करू नकोस आता. जा ना अगं, जा ना. नाही, मला असं मूड घालवून चालणार नाही. मला रोहितच्या यशाचा आनंद नाही खराब करायचा. श्रुती स्माईल, श्रुती स्माईल. हां बोला मॅडम. ऑल सेट. वेल, ते हॉटेल एक्सलंट आहे मला माहितीच आहे. तिथले ओनर आणि मॅनेजर माझ्या ओळखीचे. काही हवं असेल तर त्यांना सांग. दुसरं म्हणजे आय थिंक रूम इज गुड. ओके, श्रुतीला आवडेल ना ती? बरं, सगळ्यात महत्वाचं, तुझी सगळी तयारी नीट झाली? हो मॅडम, सगळे नीट केलं. तसंही माझ्याकडे दुसरा काही ऑप्शन आहे का? पण मॅडम तुम्ही प्लीज मला इतक्यात परत कॉल नका करू. त्या दिवशी रमा माझ्या घरात असताना तुमचा कॉल आला होता. आज श्रुतीने माझ्या फोनवर तुमचं नाव वाचायला नको. ठीक आहे, पण मला तिथले सगळे अपडेट्स सतत मिळत राहायला हवेत. ते मी देईन, मेसेज करेन किंवा वेळ मिळाला तेव्हा कॉल करेन. पण तुम्ही स्वतःहून कॉल नका करू, नाहीतर प्रॉब्लेम होईल. जस्ट शट अप. ओके, मला शहाणपणा शिकवायचा नाही. मी तुला जो महत्वाचा टास्क दिलाय ना, तो आधी नीट पूर्ण कर. हो. आज तुझ्यावरचे संस्कार उघडे पडतील आणि त्या पुरोहितांच्या अब्रूच्या चिंध्या उडतील. संस्कार केंद्र. लवकरच ते संस्कार केंद्र बंद होणार आणि माझी लाडकी रमा माझ्या घरी परत. एक्सलंट. पूजा, ह्या बघ. एक हळूहळू टाक गं. आणि बघ, ही पिशवी या डब्याला होईल ना? हो हो. हे हलकं. हां. आई, वहिनी, मी येते. हो ये, पण फार उशीर करू नकोस हा. आणि निघताना राघवला फोन कर. तुमच्या यायच्या वेळा एकच असतील ना, तर तुम्ही एकत्र येऊ शकाल. हो, म्हणजे उशीर जरी झाला तरी राघव असेल तुझ्या बरोबर घरी येताना. अगं नाही, मी येईन, तुम्ही काळजी नका करू. थांब थांब थांब. आता काय झालं? माझ्या छोट्याशा नणंदबाईंना दृष्ट नको लागायला कोणाची. खूप गोड दिसतेस आणि खुश सुद्धा दिसतेस. आम्ही भेटणार आहोत ना.